तर आज आपण पाहणार आहे वॉलड्रॉप. जे वॉलड्रॉपचे बेडरूम होती ती बेडरूममध्ये आपण वॉलड्रॉप बघणार होतो. तर या बेडरूमची आपण वरती डिझाईन टाकली होती. इकडल्या साईडला आपल्याला बेड घ्यायचा होता, बघू शकता इकडल्या साईडला. तर इथून इथपर्यंत बेड घ्यायचा आहे. त्याच्या जागी आपण आता ड्रेसिंग टेबल केलेलं आहे. तर हा ड्रेसिंग टेबल याच्या वरती जाणार आहे खिडकीच्या लेवल, आणि इथून सनी बेड स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर इथं साईड बॉक्स येणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला तर हे बघितलंच होतं तुम्ही, बाहेरचा दरवाजा आहे. आणि त्याच्यानंतर इकडं वॉलड्रॉप चालू केलेलं आहे आपण. तर पहिलं वरचं दाखवतो आहे, बघू शकता असं कोटमाळा टाईपमध्ये बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपण वॉलड्रॉप बनवलेलं आहे. तर इथं आपण हँगरसाठी ठेवणार आहे शर्ट वगैरे, साड्या. त्याच्यानंतर इकडल्या साईडला एक आपण बॉक्स केलेला होता, जो लाईटचा बोर्ड आलेला होता. इथं बघू शकता, इथं बोर्ड आहे लाईटचा. तर लाईटचा बोर्ड ऑपरेट करण्यासाठी जागा नव्हती दुसरीकडं, त्याच्यामुळं आपण असे 2 बॉक्स केलेले बघू शकता इथं. कारण एवढ्या जागेमध्ये बोर्ड बसत नव्हता. तर खाली एक दरवाजे करणार आहे, वरती एक. त्याच्यानंतर इथं 2 दरवाजे येणार आहे, खाली ड्रॉवर, आणि इथं 2 दरवाजे, आणि खाली ड्रॉवर, आणि खालच्या साईडला इथं शेल्फ येणार आहे. तर हे वॉलड्रॉपचं टेक्स्चर आहे, बघू शकता. आता हे पूर्ण मोबाईलमध्ये येतं इथून. तर हे अशा पद्धतीचं आहे. तर हे असं बसणार आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर जे इकडल्या साईडला जे म्हटलं होतं मी तुम्हाला वॉलड्रॉपच्या, तर इथं हँगर वगैरे येणार आहे, आणि इथं बेड येणार आहे. आणि इथं बघू शकता, इथं वरची जागा, इथं वॉलपेपर वगैरे लावणार आहे. तर अशा पद्धतीनं सेटअप आहे. तर हे अशा पद्धतीनं बेडरूमचं सेटअप आहे. तर पूर्ण फायनल झाल्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की कसं पद्धतीनं ते फायनल करायचं आहे आणि कशी दिसणार आहे बेडरूम. आणि त्याच्यानंतर इथं आता सध्या ते बघू शकता, हे ड्रॉवरसाठी मटेरियल तयार केलेलं आहे. तर ह्या वेळेस आपण 7 इंचाची ड्रॉवर घेतलेली. तर हे मटेरियल तयार केलेलं आहे. आता हे फिटिंग वगैरे करायची आहे खाली इथं ड्रॉवरसाठी, आणि त्याच्यानंतर इकडं कट करायचं आहे माल. तर हे पूर्ण ड्रॉवर झाल्याच्यानंतर परत येतो. आणि एक विषय असा होता, आता या बेडरूममध्ये आम्हाला चौकटी बनवायच्या होत्या. तर इथं चौकट बनवायची होती. तर बघू शकता इथं चौकट, ही अशी चौकट टाकलेली बघू शकता, अशी सिमेंटची. तर आपल्याला इथं प्लाई तयार करायची. तर बघू शकता ही सिमेंटची आहे. सिमेंटची काही एवढी म्हणजे चांगली वाटत नाही आहे. तर आता तिथं प्लाऊडची करायची आहे. तर प्लाऊडची कशी करायची, आता सिमेंटची चौकट काढायची का तसंच करायचं, हे चालू आहे. आता ते झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी कशी चौकट करणार आहे. तर कारण ती चौकट काढल्याशिवाय ही चौकट करता येत नाही. आणि केली तर छोटी जागा होती, कारण ती चौकट आहे ती 2.5 फुटाची. तर कमीत कमी 2.5 फुटाच्या आतमध्ये जागा भेटायला पाहिजे होती. ती चौकट कंस्ट्रक्शनवाल्यानं थोडी छोटी टाकलेली आहे. त्याच्यावर प्लाऊड मारलं तर ती आणखीन कमी होणार आहे, म्हणजे 27-28 इंचच होणार आहे. त्याच्यामुळं आता आपण त्याच्यावर प्लाऊड मारणार नाही आहे, सध्या काढण्याचे प्रयत्न करणार आहे. बघू आता काढली निघली तर हे असं बेडरूमचं पूर्ण वरती सिलिंगच्या वरती हे अशी डिझाईन केलेली बघू शकता. त्या साईडला असं केलेलं आहे, दोन्हीकडे साईडला, आणि वरती पूर्ण अशी डिझाईन आहे. सेंटरला इथं डिझाईन टाकणार आहे आपण. त्याच्यानंतर इकडल्या साईडला दोन्हीकडे बॉक्स आहे, आणि ही भिंत आहे. त्याच्यानंतर इकडे याच्यावर तर वॉलड्रॉप बघितलंच तुम्ही, आणि इकडल्या भिंतीवरती बेड आणि ती येणार आहे, आणि समोरची ही भिंत ओपन राहणार आहे. तर असा या बेडरूमचा एक प्लॅन आहे. तर तुम्हाला जर का बेडरूम करायची असेल, तर तुमचा असं सेटअप असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.